नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 13वा. श्यामलच्या दारात टॅक्सी थांबली आणि बाळसेदार पोरग दारात दिसलं. पोरग उभं राहून एक एक पाऊल टाकत होतं. टॅक्सीकडे बघून हसत होतं. टॅक्सीतनं असं त्याच्या मानलेल्या बहिणीनं त्याच्याकडे बघितलं आणि पटकन टॅक्सीचा दरवाजा उघडून झापकन बाहेर आली. तिच्या मागून शंभूही टॅक्सीतनं उतरला. तोवर तर घरातनं आलेल्या बाईनं पोराला उचलून दोघांची नजरभेट घडवून आणली. यानं लगबगीनं जाऊन तिच्याकडनं पोरगं घेतलं. लेकुरवाळी ती हमसून हमसून रडायला लागली. शंभूही गांगरून गेलेला. त्याचं पण हृदय भरून आलेलं. भरल्या डोळ्यानं तिच्याकडे बघत होता. काय बोलावं कुणाला काही सुचतच नव्हतं. श्यामलनं त्याच्या हाताला धरलं, घरात नेलं. रडत असलेली त्याची बायको पटकन उठली, पाण्याचा लोटा घेऊन आली. एका हातात पाण्याचा लोटा, एका हातात पदर. तो धरून डोळं पुसत होती. भारावलेल्या गळ्यानंच बोलत होती. आता रडताय कशाला? वाघासारखं डरकाळी पडून उभं राहायचं, रडायचं नाही. इतकी आपदा करून घ्यायच तर तिकडं यायचं माझ्या बापाकडं, नाही तर इथं यायचं. असं दडून बसून मागचं सरणार होतं का? अहो, दिवस निघून जाते काळजावर आठवणी कोरून. माझ्या बाबानं काय तुम्हाला टाकलं नसतं वय, पण तू इकडं कशी? शंभूनं विचारलं आणि पडतं जांभूळ झेलावं तसं त्याचे श्यामलनं शब्द उचलला. आरती काय आजच आली वय? 2 महिन्याचं पोरगं काठीला बघलं तर मारावं तसं मारून आली. तेव्हापासनं मला घेऊन कोणाकोणाला आम्ही भेटलो. ज्याचं तोंड बघायचं नाही त्याच्या दारात गेलो. एकाला 10 चक्रा मारले. तिच्या बापानं पण मागं पुढं बघितलं नाही. प्रसंगी 4-4 दिवसाची रजा काढून आमच्या मागं फिरला. सगळं जुळवून आणलंय. आता काय हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. आत गेल्यावर काही घडलंच नाही अशा निवांत गप्पा. इकडची तिकडची विचारपूस केल्यावर शंभूच्या बायकोनं लाईटीवर पाणी तापवायला ठेवलं. पाणी तापवायच्या मशीनचं बटन दाबलं. टॉवेल, साबण आणि घरात नेऊन ठेवला. आता पाणी तापलं, चांगलं आंघोळ करून घ्या. कशाचं म्हणून घोर करायचं नाही. ते तुझं झालं ग, पण बाप म्हणून त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं की. कोण म्हणतं त्यांनी काही केलं नाही? सगळी माणसं गुळाला मुंगळा झटावा तशी झटत होती. त्याची तुम्हाला नाही कल्पना. मामंजी, तुमचे मामा, माझा बाप नोटा कमरेला बांधून मंत्री पुढारी बोलवल तवा मंत्रालयात. खोऱ्याने कमवलेल्या पैसा ह्या लोकांनी पोत्याने उधळलाय. तवा कुठं सगळ्या गोष्टी स्थिर झाल्या. आता शेवटची तारीख एवढी राहिली. निकाल लागला की आईचा नवरा होऊन ऑफिसात हजर व्हायचं. शंभूची बायको शेवंता बोलली आणि शंभूच्या मोर त्याचा वाघासारखा बाप उभा राहिलेला. ढगासारखा गरजून कोसळणारा मामा आणि वीज कडकडावी तसा कडाडणारा त्याचा सासरा यांच्या मूर्ती त्याच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. तवा कुठं शंभूला बळ आल्यासारखं झालं. त्यानं मान वळवून श्यामलकडे बघितलं आणि पटदिशी उठून तिचं पायच धरलं. तू होतीस म्हणून हे सगळं केलंय. चांगल्या गड्याला लाजवला की तुझी करतो, आणि मी गड्यासारखा गडी असून तोंड डपून फिरतोय. अरे हे काय लावले तू? वेड आहे का कोळ आहे? अरे पायाला ठेस लागली तर डोळ्याला पाणी येते, आणि तू तर आमचा श्वास आहे, काळजाचा तुकडा आहे. बहिणीनं भावासाठी नाही करायचं तर मग कुणासाठी करायचं? आता डगमगायचं नाही, घर सोडून कुठं जायचं नाही. अरे सोन्यासारखी बायको आहे, एक लेकरू आहे, आणि असं असून तू काही वनवासी नाहीये. डोईला केस नसतील इतका गोतावळा आहे. शंभूची बहीण श्यामल बोलली आणि सगळं स्थिरच ठावर झालं. शेवंतानं ताटं मांडली तोवर श्यामलचा नवरा गाडी घेऊन दारातच आला. गाडीतनं पटापटा माणसं उतरली. शंभूचा सासरा, बापू, मामी गावातली, आणखीन 4 करती माणसं घरात आली. शंभू उठला, पडदेशी बापाचं पाय धरलं. मामाने तर त्याला मिठीच मारली. अरे रडतोय का शबाय? हे बघ, आता रडायचं नाही. या असल्या चुका देवादिकाकडनं पण घडत्यात. आपण तर माणसं आहे, चालायचं. आता वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय तेव्हा आमची गाठ पडून घेतली नाही, नाहीतर ह्या गोष्टीचा छडा मागच लावला असता. आता हे सगळं मार्गी लागस्तवर आता श्यामलकडे राहायचं.
देवानं नाही दिली बहिणीला पोरगी, पण कर्मानं श्यामल सारखी भाची लावली बघ मला. अरे सख्ख काय करल इतकं केलं तिने. तिला मात्र जलम बरी विसरू नको. मामा बोलला. शंभूनं मामाला मारलेली मिठी सैल केली. म्हणाला, मामा अप्रसंगाला जीव देईल मी श्यामल बहिणीसाठी. ती मानलेली नाही, माझी सगळी बहीण आहे, बोलायचं कामच नाही. निकालाचा दिवस उजाडला. सगळी मोठ्या तयारीनिशी न्यायालयात बसलेली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शंभू मात्र चितागती होऊन खुर्चीला चिकटून बसल्यागत झालेला. त्याच्या नातेवाईकांची नजर त्याच्यावरनं ढळत नव्हती. वकिलांचा वादविवाद झाला आणि सगळे वकील न्यायाधीशाच्या अँटी चेंबरमध्ये निघून गेले. शंभूला तर धरणीचा ठाव आठवायला लागला. त्याचा चेहरा पार उतरलेला. श्यामलनं, त्याच्या बापानं, मामानं धीर दिला असला तरी न्यायाधीश काय न्याय देईल याची शाश्वती त्याला नव्हती. कधी काय घडल, कुठल्या बाजूला पारडं झुकल याची हमी देता येत नव्हती. त्याची ही अवस्था बघून श्यामल त्याच्याजवळ आली. चल जरा बाहेर जाऊन येऊ, चहा पाणी घेऊन येऊ. नाही राहू दे, आता चहा पाण्याचं काय तेवढं नाही. अरे शंभू, त्यांना अजून अर्धा तास लागल त्या अँटी चेंबर मध्ये. तुम्हाला नाही, पण मला तलब झाली चहा प्यायची. श्यामलचं धोरण सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सगळे उठून बाहेर आले. हॉटेलात बसल्या बसल्या श्यामलनं शंभूला सगळ्या गोष्टी बैजवार समजावून सांगितल्या तरी शंभूला काही विश्वास वाटला. पण मी म्हणतो, पडदिशी लगेच कोर्टातच निकाल सांगायला न्यायाधीशाचं काय जात होतं. अरे तसं नाही. वादविवाद, युक्तिवाद, झालेली चर्चा, तुझ्यावर ठेवलेला आरोप, या सगळ्याचा विचार करण्यासाठी ते अँटी चेंबर मध्ये जातात आणि मग तिथंच निकाल काय घ्यायचा हे ठरतं. त्यांना न्याय द्यायचा असतो ना, न्याय. श्यामल म्हणाली आणि समोर आलेला चहा सगळ्यांनी घेतला. शेवंताच्या कडेवर असलेलं मूल एका एके रडत लागलं. ते का रडतं याचा विचार न करता शंभूनं त्याला जवळ घेतलं. ते नकळत लेकरू गल्ल्यावरच्या बरणीतलं काहीतरी मागत होतं. शंभूच्या मामाने 2-4 बरणीत हात घालून त्यातल्या चॉकलेट गोळ्या त्याच्या मोरं धरल्यावर पोरगं हसायला लागलं. आईला या पोरांचं एक बरं असते बरं का, रडलं का सगळं मोर येते. शंभूचा बाप पर्वती म्हणाला. चहा पिऊन सगळी कोर्टात आली. 5 मिनिटांनं न्यायाधीश येऊन त्याच्या जागेवर बसला आणि कोणीतरी नेम धरून काळजात धक्का घातल्याला शंभूला मारला. त्याची नजर काय न्यायाधीशाच्या नजरेला भिडाना. हाताची घडी उरावर बांधून खाली बसलेला शंभू. न्यायाधीशानं न्याय दिला आणि दुष्काळात मोठा पाऊस पडावा अशी खुशी, आनंद याचा संपूर्ण जल्लोषच झाला कोर्टात. शेवंता, शंभू, श्यामल आनंदाश्रूत बुडून गेले. केलेल्या खर्चाला आणि कष्टाला बळ आलेलं. शंभूचा मामा, त्याचा बाप कोर्टातनं बाहेर निघाले आणि 5 किलो पेढे घेऊन आले. ओळखीचा पाळखीचा काहीही न बघता त्यांनी कोर्टात पेढे वाटायला सुरुवात केली. श्यामलनं 100ची नोट काढली, शिपायाच्या हातावर ठेवली. कोणाच्याच आनंदाला पारावार राहिला नव्हता. श्यामल, शेवंत, तुम्ही वेगळीनं घरी जावा, फक्कड जेवायचा बेत करा, आम्ही कोर्टाची ऑर्डर घेऊन येतो, मामानं सांगितलं. शंभूनं इन्कम टॅक्स ऑफिसात पहिला पाय पायरीवर ठेवला. शिपायानं त्याला नमस्कार केला. पुढे येऊन त्याच्या हातातली बॅग घेतली आणि एकच हाक झाली. शंभू लवटे आज त्यांच्या पदावर रुजू व्हायला आले. ऑफिसातल्या खुर्च्या खराखर बाजूला सरकल्या आणि शेकडो डोळे शंभूवर लागले. ज्याच्या मनात शंभूबद्दल काही शंका नव्हती त्यांनी शंभूचं मनापासून अभिनंदन केलं. काहींनी कडकडून मिठी सुद्धा मारली. पण ज्यांच्या मनाला काळजाचं बोट लागलं होतं त्यांचा हात शंभूच्या हातात थरथरले. अभिनंदनाचा आणि प्रेमाचा वर्षाव झाला. शंभूनं मनापासून त्याचा स्वीकार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोलीकडे गेला. मी आत येऊ कसं? ड्युटीवर हजर व्हायला आले. त्यानं हातातली ऑर्डर अधिकाऱ्याच्या हातात दिली. बसा 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 बसा. शंभू खुर्चीत बसला. ऑर्डर वाचल्यावर अधिकाऱ्यानं मनापासून त्याच्या हातात हात मिळवला. आता पाणी पिताना सुद्धा शोध घेऊन प्यायला शिका. आपला शत्रू आपल्याजवळ बसून आपला घात करतोय हे प्रत्येक सहकार्याला स्वीकारताना नीट तपासून घ्या. तुम्ही सही सलामत या प्रसंगातून बाहेर आला त्याबद्दल अभिनंदन. जाता कामाला लागा. शंभूनं त्याच्या वरिष्ठांच्या अभिनंदनाचा स्वीकार करून आपल्या टेबलचा ताबा घेतला.
त्याच्या ज्या सहकार्यांचं त्याच्यावर प्रेम होतं त्यांनी पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन केलं. कोणी फुलं तर कोणी पुष्पगुच्छ दिले. ज्यांच्या मनात शंभूबद्दल असूया होती तेही आले, पण त्यांच्या मनातलं त्यांचा चेहराच सांगत होता. दुपारपर्यंतचा वेळ असाच गेला आणि 4-5 त्याचे सहकारी टेबल जवळ आले. हे बघा लोटे साहेब, ऑफिसला जकासपैकी पार्टी द्या. तुमच्या विरोधात असतील ना त्यांचे नानकट घ्यायचा. त्या पार्टीनं एक होईल, जे तुमच्या विरोधात असतील ना ते जेवायला येणार नाही. द्यायची की पार्टी. पहिला दिवस आहे. या 1.5-2 वर्षात काय होतं नव्हतं त्याचं फार खदरचं झालंय. कसा तरी खर्च वाटतोय. आता पगार झाला बघू की. हो लोटे साहेब, तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी काहीही करू नका. नाही रे बाबा, नको नको. हा वय म्हणण्यावर ना सगळं गळ्यात आलंय बघ. आता झोपेतनं उठून माणूस कसा तोंड धुवून येतो तसा निर्मळ होऊन आलोय मी. आता ठरवलंय, कुणाला काही द्यायचं नाही, कुणाचं काही घ्यायचं नाही. तुमचं तुम्ही दोन्ही हाताने कामवा, 10 हाताने उधाळा. जे झालं ते पावलं म्हणायचं. घरची माणसं चांगली होती, माझ्या बहिणीनं बाजू सावरली म्हणून हे दिवस बघतोय. आता मात्र काय करायचं नाही. पार्टी देणार, पण जरा दमानं घ्या. शंभू नोकरीवर रुजू झाला. एका सुरात नोकरी चाललेली. ओळखीची माणसं पुन्हा एकदा शंभूला येऊन मिळाली. पावसाळ्यातलं गढूळ पाणी वाहून गेल्यागत शंभूची अवस्था झालेली. निवळ पाण्यातला तळ बघावा तसं बघून चाचपून शंभू पुन्हा एकदा ज्या केल्या त्याच भानगडी करायला लागला. त्याच्या हाताखालचा सहकारी वर्ग पुन्हा एकदा उमललेल्या पुलासारखा डवरला. शंभू एकदा असंच घरी गेला. घाईघाईत बाथरूमला जाताना त्यानं हातातली बॅग घरातल्या सोफ्यावर ठेवलेली. ती बॅग शेवंतानं उघडून बघितली आणि तिच्या कपाळाला आठ्याच पडल्या. रुमालानं हात पुसत शंभू बाहेर आला. शेवंता काढाडली. परत झाली का तुमची सुरुवात? नाही, मी काय करतोय तवा. मग ही इतकं रुपये कुठून आणलं? तो राहिलेला फरक मिळाला. अहो हे कारण तुम्ही मागच्या महिन्यातच सांगितलं. तवा तर ह्याच्यापेक्षा जास्त रुपये होतं. श्यामल बोलली आणि शंभूचा चेहरा खारकन उतरला. ए बघ, एवढ्या वेळेला माफ कर. अगं लोक नको म्हणलं तर देतात, त्याला मी काय करणार? मग मला खोटं का बोलला? अहो घेताना गोड वाटतंय, पण निस्तरायला लय अवघड जातंय. एक काम करा, तुम्ही आपली नोकरी सोडून द्या. काय कमी नाही. आणि या गोष्टी मी मामंजींना कळवणार आहे. उद्या त्यांनी मला बोललं व्हायला नको, तुला माहिती होतं ना आम्हाला का नाही सांगितलं म्हणून. शेवंता ताड कानफटात मारल्यासारखं बोलत होती आणि शंभू ज्ञान गेल्यासारखं खाली मान घालून उभा होता. काय बोलावं, कसं वागावं त्याला कळत नव्हतं. दुसरी बाजू शेवंतानं लावून धरलेली. ए बघा, तुम्हाला हात जोडून सांगती, आमची काहीतरी सोय करा, मग तुम्हाला वाटेल ते करा. लाच घ्या, काय पण करा. ह्या सगळ्याच कारणासाठी घर सोडलं तरी तुमची खोड काय जाईना. शेवंता एक वृक्ष कोसळावा तशी कोसळली. पदरात तोंड झाकून गहीवर घातलेला. तिच्या पुढ्यात बसलेलं तिचं लेकरू कावरं वावरं झालं. त्यांनी हे टाहो फोडला. ते शेवंताला भिलगून रडायला लागलं. रडता रडता शेवंता बोलत होती, पण तोंडातनं शब्द नीट फुटत नव्हता. तिच्या बाजूला बसून श्यामल तिला समजावत होती. वहिनी अगं उगी ग, अशी आपल्या जीवाचं हालापिष्टा करून घेण्यापेक्षा चल, तुला तुझ्या सासऱ्याकडे सोडून येते. ज्याला लेकरा बाळाच्या भविष्याची चिंता नाही त्याला काय बोलायचं? आईसारखी सासू आहे तुला. खरं श्यामल, आता तिच्याकडंच जाती बघ. नवरा नवरा म्हणून ह्याच्या मागं पळण्यापेक्षा तिथं सासू सासऱ्यांसंगट कष्ट करून सुखात 2 घास खाता येते बघ. शेवंता बोलली. उसन भरल्यागत शंभूनं पाठण ताणली. केविलवाणा चेहरा करून इकडं तिकडं बघायला लागला. त्याने लेकराला उचलून घेतलं. वा बाजूला, तुम्ही पहिले बाजूला वा, हात लावू नका माझ्या बाळाला. अगं घेऊ दे, पुन्हा नाही असं वागणार. नाही होणार याची हमी कोण देणार तुम्ही? तुमच्या तोंडाला लांडग्यागत रगत लागलंय. ही लागलेली खोड मरुस्तवर जाणार नाही. ह्यापेक्षा कुठंतरी दुसरीकडं बदली करून घ्या तुम्ही. हे बघ, असा हात गायब येऊन काहीतरी करू नका. टक्कुरं जरा थंड ठेव. पाहिजे तर महिनाभर राजा काढ, गावी जा. अरे पाहिजे तर मी येते तिकडं. श्यामलही म्हणाली. हा हे ठीक आहे, आपण गावाला जाऊ, जरा विरंगुळा मिळेल. शंभू बोलला. त्याने शेवंताच्या पाटणीवरनं हात फिरवला. तिचं विखुरलेलं केस जरा सावरलं तवर श्यामलचा नवरा आत आला.
त्यांनी एकदा श्यामलकडे एकदा शेवंताकडे बघितलं. अरे काय करताय काय तुम्ही दोघी? हां, सारखं शंभूबरोबर वाद घालताय. काय जगा वेगळा त्याने गुन्हा केलेला नाही. अरे सरकारचं असं एखादं तरी खातं असं दाखवा ना की तिथं काम करणारा बिंडा गे. सगळी एका माळीची मनी. आता ह्यात ज्याचं नशीब थोर ते काय त्याच्या का चटात घावत नाहीत. माणसानं संधी साधून घाव घालावा. हे बघा, जग तिकडं काय करतंय याचं आम्हाला ना घेणं ना देणं. माणसानं दुधानं तोंड पाळलं का ताक फुकून प्यावं. आपण आपल्या पायाकडं बघून चालावं एवढं कळतंय. श्यामलचा नवरा शंभूच्या बाजूनं बोला होता. त्यानं शंभूला धीर आल्यासारखं वाटत होतं. शंभू कळवळून बोलत होता. आता याच्या पुढं कोणी 10 पैसे जरी दिलं ना तरी मी घेणार नाही. हाय पगार त्याच्यात बागो. अरे माणसाला जागायला कितीसं लागते. हे असं तुमचं कोड्यात बोलता. माणसाला चटणी भाकरी खाऊन जागता येतं तसं तूप रोटी खाऊन जागता येतोय हे आम्हाला बी कळतंय की. हे बघा, आता ठरलंय ना, महिनाभर राजा घेऊन गावी जाऊ. पण तिथं आणखीन कटकटी वाढवू नका. आईला भाऊला हे घडलेलं नवीन प्रकरण काय सांगू नका. नाही सांगणार. त्यांनी जर विचारपूस केली की हे इतकं रुपये कसं याचं तर काय सांगायचं ते हिथं ठरवा. नाही तर तिथं गेल्यावर तुम्ही सांगणार एक, आम्ही दुसरंच. आईला भाऊला मी काय सांगायचं ते सांगतो. आज पतूर भाऊ आई यांनी रुपये कसं कुठून आणलं हे विचारलंच नाही. आलं ते गपचिप घेतलं त्यांनी. अहो त्यावेळचं वेगळं होतं. हे असं होईन असं कोणाला वाटलं नव्हतं. ह्यानं काय झालं, गावकी भावकीत किंमत राहिली नाही. गावात जो रुबाब होता तो बी गेला. लोक सहज बोलतात लाच खाऊन मोठं झालेत, कष्टानं काय कमवलंय बोलतात का नाही असं. अगं म्हणून तर आत्ताच गावाकडं जायला नको वाटते मला. पण तुमचं घोडं पुढंच ऐकून घ्यायला तुम्ही ननन भावजाया तयार आहे का? आता आणखीन काहीतरी काढू नको, मोडता घालू नको बाबा. गावी जायचं म्हणजे जायचं. श्यामल बोलली. गावी जायच्या तयारीला शंभू लागलेला. काय घ्यावं काय नको हे शेवंता श्यामलला विचारूनच घेत होता. लागली तर श्यामलच्या नवऱ्याची मदत घेत होता. त्याला स्वतःचं अस्तित्वच राहिलं नसल्यागत जाणीव होत होती. गावी जायची तयारी झाली होती. शंभू अंगणात खुर्ची मांडून बसला होता. समोरचा हमरस्ता भरून वाहत होता. एकापेक्षा एक सुंदर मोठ्या गाड्या जात होत्या येत होत्या. पण कोणीच कोणाची विचारपूस करत नव्हतं. आपल्या परीनं वेगात गाड्या धावत होत्या. ज्या गाड्या थांबत होत्या त्या निर्जीव वाटत होत्या. ज्यांना गती होती त्या नव्या चैतन्यानं नव्या दमानं गतिमान होऊन धावत होत्या. शंभू त्या गाड्यांकडे शांतपणे बघत बसलेला. त्याची त्याच्यातच उलाढाल चाललेली. गाड्यांचा कर्कश आवाज आणि धुराचा एक धुसर थर त्याच्या अवतीभोवतीनं पसरलेला. त्याच्या मनाची उलाढाल चाललेली बघून श्यामलचा नवरा त्याच्या जवळ आला. चला येत आहे का शंभू महाराज, जरा फिरून येऊ. आज शुक्रवार आहे, खार खांडाचा बघावं म्हणतो. नाही नको, आधीच या दोघी ननन भावजाया माझ्यावर नाराज आहेत. उगाच आगीत राखील पडल्यासारखं वाटायचं. शंभू बोलला. श्यामलच्या नवऱ्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चला राव, जास्त नाही, थोडी थोडी. आपलं 2-2 पॅक घेऊ जेवायपुरतं. नाही तर असं करू, विस्कीची अर्धी तरी घरी आणू, जेवायच्या अगोदर घेऊ. उद्या तुम्ही गावी जाणार. श्यामल बी येते वाटतं. चांगलं महिनाभर ठेवून घ्या, तेवढीच मला मोकळीक गावल. हां, हे बरं आहे तुमचं. आम्हाला कोड्यात घाला, तुम्ही राम मोकळं. शंभू हसायलाच लागला. त्याचा हसण्याचा आवाज ऐकून श्यामल बाहेर आली. तिने एकदा शंभूकडं एकदा नवऱ्याकडं बघितलं. काय विचार, काय चाललाय? नाही काय नाही, बाजारात चाललोय तर म्हणलं शंभूला घेऊन जातो. इथं आल्यापासून बाहेर गेला नाही कुठं, फिरून आणतो त्याला. नाही फिरून आणा, त्याच्याबद्दल काय नाही, पण जरा बेतानं फिरवा. हां, आम्हाला हुडकायची पाळी आणू नका म्हणजे झालं. असं करा, तिकडं काय बी करत बसू नका. काय करायचं आहे ते घरी आणून करा. तेच म्हणतोय मी, आपलं पाय मोकळं होतेल म्हणून संगतीला घेऊन चाललोय शंभूला. चालेल ना? चालेल की, पण लवकर या. शंभू श्यामलचा नवरा नव्या कोर गाडीत बसून निघाले होते. भोवतालचा परिसर फिरत फिरत मागे चालला होता. गाडी एका लहान रस्त्यानं वळली, जरा पुढं जाऊन थांबली. दोघं गाडीतनं उतरले, बाजारात गेले. श्यामलच्या नवऱ्यानं चांगलं 1.5 किलो मटण घेतल्यावर दोघं बारमध्ये जाऊन आवडीप्रमाणे 2-2 पॅक घेऊन बाहेर आले. गेले का नव्हते तेवढ्या वेळात परतही आले. शंभू लगबगीनं एका खोलीत गेला. आपण त्या गावचंच नसल्यासारखं एका खुर्चीत बसून पेपर वाचायला लागला.
श्यामलच्या नवऱ्यानं श्यामलला थोडं सुकं मटण करून आणायला सांगितलं. तो पण शंभूजवळ येऊन बसला. मग शंभूराजे पुढं कसं वागायचं ठरवलंय? काय पंढरपूरला जाऊन माळ घालावी वाटायला लागले. घाला माळ घाला म्हणजे लोकांना बोलायला घावल. आता गळ्यात माळ पोटात काळं असं काही लोक म्हणतेली. कशाला नको ती ढोंग करताय? या पुढं सरकवा तुमची खुर्ची आणि म्हणा चांग भलं. दोघांनी बेताना घेतली. पहिला पेग रिचवला. श्यामलचा नवरा त्याच्या सवयीप्रमाणे पीत होता. घोटघोट थांबून पिणं त्याला पटत नव्हतं. भरलेला ग्लास एका दमात रिचून मोकळं व्हायची त्याची सवय. ग्लास रिचवला की सुकं करून आणलेलं मटण तो त्याच्या सवयीप्रमाणे खात होता. आपणच दोघं आहे का तिसरं कोणी येणार आहे? शंभूनं त्याला विचारलं. नाही, तिसरं कोणी येतोय? मग या की सावकाशीनं, घाई कशाला करताय? नाही, मला नाही जमत ना ते सावकाशीनं पीत बसणं. काय अजून म्हणावी तशी किक बसत नाही बघा. तुम्ही तुमचं ही विस्की पीत बसा, मी माझी ही घेतो. फायटर, बुल फायटर हो. एवढी कडक दारू पाण्यासारखी पित आहे. अहो शंभूराजे, हे मर्दाचं काम आहे. आम्ही इंजिन चालवतो, इंजिनासारखं वागायलाच लागतंय. श्यामलचा नवरा शंभू दोघंच खात पीत होते, दोघंच बोलत होते. त्यांचा आवाज मोठा होत चालला होता. श्यामलच्या नवऱ्यानं अचूक खडा हाणला होता. तुम्ही मर्द, आम्ही काय नामर्द हे वाटतं. शंभूसाहेब, तुम्ही लेखणी चालवणारं नेभळट, तवा असं सावकाश पिता खाता. आम्हाला असं नाही जमत. वाट उरकावी लागती, लांबचा प्रवास असतो ना. तेव्हा जे पुढं येतं ते संपून कामायला लागायला लागतंय. गेअर टाकून गाडी पळवायची असते आम्हाला. बघू बघू बघू, त्यातला एक गोड बरोबर. चाचा कॉकटेल होतोय हो, श्वासायचं नाही तुम्हाला. दोघं बोलत होते. श्यामल आत आली. तिने एकदा शंभूकडं एकदा नवऱ्याकडं बघितलं. ताटं घेऊ का वाढायला? उरकला आमचं, वाडा खाऊ द्या आता. शंभू उठला तर श्यामलच्या नवऱ्यानं त्याला बसायची खूण केली. शंभू खाली बसला. श्यामलच्या नवऱ्यानं शेवटाचा भरलेला ग्लास रिचवला. पटकरनं उठला. मग मात्र कोणी कोणाशी बोलत नव्हतं. ताटात पडेल ते निमूटपणे पोटात ढकललं जात होतं. श्यामल दोघांनाही वाढत होते. श्यामल, इकडं बघ की जरा. तुझ्या भावाकडं बघ. त्याच्या ताटात खारखांड दिसत नाही. मऊ मऊ खारखांड घाल त्याच्या ताटी. हाडाचं खांड त्यासनी चावणार नाही. हाडकाची खांडकं चावणार नाहीत मला? काय बोलताय हे? भाऊजी, जातीचा धनगर आहे मी. चवीचं मटण कुठलं हे मला ठाव आहे. काय बी म्हणा, हाडकाच्या मटणाशिवाय मजाच नाही. अरे तुम्ही मला भाऊजी म्हणला होय. धन्य झालो, धन्य झालो. शंभूराजे, मी धन्य झालो. कोणीतरी आपलं म्हणून आपुलकीच्या नात्यानं बोलावं, हाकारावं म्हणून माझा तर जीव आसोसलेला. ती आज पावली पूर्ण झाली. समाधान वाटलं. आता आज पोटच भरलं माझं. भाऊजी, मानलेली काय, सख्खे काय, श्यामल माझी बहीणच ना. माझ्या जन्मदात्यांनी तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला आहे. तिच्या नवऱ्याला भाऊजी नको आहे म्हणायला. तुमचा मान तुम्हाला द्यायला नको आहे. माझ्या पण मनात होतं, पण तुमच्या कामामुळं तुम्हाला वेळ मिळत नव्हता. आज ती वेळ आली. मनापासून तुम्हाला भाऊजी म्हणून हाक मारली. म्हणतात ते काय खोटं नाही. नशेत का होईना माणूस खरं बोलतो. नाती ही नाती असावीत. ती जपण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करावी लागती. बाजी लावावी जीवाची. आणि ते काम माझ्या या बहिणीनं केलं आहे. ती माझ्या मागं कंबर कसून उभी नसती तर हा संभ्या आज कुजत पडला असता तुरुंगात. या माझ्या बहिणीने सगळं सांभाळलं, धीर दिला सगळ्यांना. त्या तुमचंही कष्ट काय कमी नव्हतं बरं का भाऊजी. देवानं पाठीवर बहीण नाही दिली, पण देवानं दिली ही नाती अतूट आहेत. आणि म्हणून तुमचा शब्द, केलेली आज्ञा देव मानून मी ती सांभाळतो, पाळतो. यापुढं आशा फक्त कष्टाच्या कामाईची. फुकटचं मला माती समान भाऊजी. हा शंभू लवटेचा शब्द तुम्हाला दिला मी आता. तुम्ही दिलेला शब्द आम्ही स्वीकारला. आता जेवा गपचीप. ताटातलं थंड झाले. ऊन ऊन करून आणायला सांगतो मी. नको लय ऊन. ऊन बी खावत नाही. मटणापेक्षा काढान प्यावं. भाकरीत कुस करून खावं बघा भाऊजी. अरे बाबा, तुला कसं खायचंय तसं खा, पण मटण संपव अगोदर. अजून वाढू का उन्होंने? निवांत मनानं जेव.
आणि मग बसा तुम्ही बोलत, श्यामल म्हणाली. अगं जेवण अगदी झक्काच झाले बघ, वाटीभर काढा ना आणि पिऊ दे जरा. सर्वांची जेवणं झाल्यावर सगळी जरा निवांत बसलेली. श्यामलनं पानाचा पुडा पुढं ठेवला, झकासपैकी कळीची पानं. शंभूनं 2 पानं उचलून घेतली, तवर श्यामलच्या नवऱ्यानं त्यांचा हात धरला. शंभूराजे, आज मी माझ्या हातानं वेडा करून देणार माझ्या म्यावण्याला. बघा कसा वेडा करतो ते. तुम्हाला वेडा करता येतो काय भाऊजी? अरे 4 वर्ष पानाच्या टपरीवर काम केलंय शंभूराजे आपण. मग झालं तर अनुभवी माणसाच्या आजचं सुंदर पान खायला मिळणार. हे सुख मात्र उद्यापासून आमच्या नशिबी नसणार. उद्या गावी जाणार आम्ही. एवढ्या वर्षाची शहराची सवय लागलेली, तिकडं करमतं का नाही पत्या नाही. अरे करमल की न करमायला झालंय काय? माणसाला वानात करमतंय, तिथं तर माणसं आहेत. सोन्यासारखे 2 भाऊ, देवासारखे आई वडील, तुमची हिरवीगार रानं. अरे दिवस कसं कुठं गेलं पत्या बी लागणार नाही तुम्हाला. भाऊजी, मला हे शंभू राजे म्हणून हाक मारू नका. पाहिजे तर संभ्या म्हणा, पण शंभू राजे नको. नाही नाही नाही, माझ्या लाडक्या मेहण्याला आम्ही शंभू राजेच म्हणणार. बोलता बोलता सांज झाली. विजेच्या उजेडानं दिवस मावळल्याचं कळलंच नाही. गप्पांमध्ये वेळेचं भान राहिलं नाही. भानावर आल्यासारखी श्यामल शंभूजवळ आली. शंभू, गावाकडच्या खरेदी करायला आम्ही जातोय, तू येतोय का? नाही नको, मी नाही येत. आता तुम्ही दोघी जाताय तर कापडापेक्षा दुसरं काहीतरी भरीव खरेदी करा. आलेला समजा पैसा खर्ची करून टाका, म्हणजे झालं. सोनं खरेदी करा, भारीची कापडं खरेदी करा, सगळ्यांसाठी, तिच्या आईवडिलांसाठी पण. गावी येऊन 2 दिवस झालं तरी शंभू आपल्या शिवाराबाहेर निघत नव्हता. नवीन खरेदी केलेल्या रानात त्याचा जीव रमलेला. नव्या रानात डाळिंबाचा भगवा वाण बहराला आला होता. बचकत मावणार नाहीत अशी डाळिंबाची फळं डहाळ्यांना लगडलेली. हिरव्या पानात भगव्या रंगाची डाळिंब शोभून दिसत होती. वर तालीत अंजिराची, चिकूची बाग. तालीत बांधावर लावलेली केसरी आंब्याची झाडं जुन्या शेंद्री आंब्यापेक्षा डेरेदार दिसत होती. विहिरीवर एकाला 2 विजेचे पंप. राजेवाडीच्या तलावामुळं विहिरीला पर्क्युलेशनमुळं पाणी वाढलेलं. फळबागाप्रमाणे ज्वारी बाजरीची रानं. बाजरीच्या उष्ट्या रानात शाळू पेरलेला. शाळू निवसून थीर 8-15 दिवसानं हुरडा होणार. खाली पुसावली आंब्याला मोहर आलेला. फांद्यांना कैऱ्या लागल्या होत्या. त्याचा वास मन मोहून टाकत होता. खाली आंबीला आलेला हरभरा. रोजच्या जेवणात हरभऱ्याची चवदार भाजी, ओल्या भाज्यांचे कितीतरी प्रकार. करडई, चाकवत, मेथू, शापू. भाजीला विकत घ्यावं लागत नव्हतं. शेवंता, श्यामल रोजची ताजी भाजी मनापासून रांधून वाढत होत्या. त्यामुळं शंभूच्या म्हाताऱ्या आईला विश्रांती लाभली होती. 4 दिवस सुनेचं सुख भोगायला मिळणार म्हणताना म्हातारी खुश झालेली होती. श्रोते हो, हा होता भाग 13वा. भाग 14वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.